लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। तणांवर सर्वात दीर्घकाळ नियंत्रण, यूपीएलचं स्वीप पॉवर, सर्वात सुरक्षित, सर्वात परिणामकारक। किरण बापूंचं हे दालन होत असताना मला असं वाटतंय बापू की ज्या वेळेला हा रस्ता मोठा झाला त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं या अडचणीच्या विकासाला एक मोठी गती मिळाली असं म्हटलं तरी काय होणार नाही। हा राष्ट्रीय महामार्ग ज्यावेळेला इस्लामपूर ईश्वरपूर पर्यंत जोडला गेला आणि निश्चितपणे ती वाहतूक वाढली आणि आज म्हणजे मला चांगलं आठवते की मी सभापती असताना अडचण यायचं म्हटलं तरी सुद्धा एक 20 मिनिटं तर सहज लागत होतं। आता 7-8 मिनिटात पोहोचते असं म्हटलं तरी काय चुकीचं होणार नाही, कारण मी घड्याळ लावलं, आम्हाला सरपंचांचा फोन आला, निघालाय का नाही, कुठं निघालोय, 5 मिनिटात पोहोचतोय म्हणजे बरोबर 2.5 मिनिटांनी सरपंचांचा दुसरा फोन आला, निघाला कुठंपर्यंत, 3.5 मिनिटांनी परत तिसरा फोन आला, कुठंपर्यंत। ते इतकं स्पीडनं आपण या ठिकाणी म्हणजे यायचं आणि आज खऱ्या अर्थानं ह्या रोडवरचं तुम्हाला बलवडी फाटा पूर्वीचा आठवतोय का आणि आळसनचं चौक आत्ताचा म्हणजे पूर्वीचा नाताचा तो फरक बघितला तर या रस्त्याच्या कामापासून निश्चितपणे डेव्हलपमेंट व्हायला लागली आणि एक चांगलं गाव, मला असं वाटतं की आता विट्यासारखं मार्केट आता इकडं या भागामध्ये हळूहळू डेव्हलप व्हायला लागले। त्याचं खऱ्या अर्थानं गरज ओळखून व्यवसाय काय करावा किरण बापूंनी ओळखला आणि त्याच्यामध्ये दालन सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि किरण बापूंचं मी तुमच्या सर्वांच्या वतीने मनापासून आभार मानेन। सोसायटीला चेअरमन असतानापासून त्यांनी केलेली मदत, किंबहुना आज आळसनगाव अनेक योजनांच्या मध्ये शासकीय योजना जेवढ्या चालू आहेत, जेवढे अभियान चालू आहे त्या सगळ्या अभियानामध्ये हिरडीनं भाग घेणारं हे गाव आहे आणि त्याला जिथं जिथं मदत लागेल त्यावेळेला कचरे कुटुंब अत्यंत ताकदीनं प्रसंगी आपल्यातलं असलेलं वाटा देऊन त्या गावाच्या विकासासाठी त्यांचं योगदान असतं, म्हणजे निश्चितपणे ते पैसे मिळवतात आणि आपली नैतिक जबाबदारी आहे या हेतून या गावाला मदत करण्याची भूमिका किरण बापूंची अत्यंत चांगल्या पद्धतीनं असते। त्यामुळं मी हे नव्यानं सुरू होणाऱ्या दालनाला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। 13 ऑक्टोबरला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आरक्षणाची सोडत आहे बापू, मला काय पडणार आहे, ओपन पडणार आहे, ओबीसी पडणार आहे मला माहित नाही, पण गंमत अशी आहे समोर बसलेले चेहरे बघितले तर गणातले सगळे माणसं आहेत पाऊस बघा। त्यामुळं काय भविष्याच्या पोटात काय दडलंय हे निश्चितपणे सांगता येणार नाही, पण आळसंद आणि पंचकोशीतील सगळी मंडळी किरण बापू तुमच्या बरोबर सगळी दिसत आहेत। तुम्ही व्यवसाय करायलाच पाहिजे, पण मी राजकीय माणूस असल्यामुळं पण आमचा पण हिशोब असतो, जरा कोण बोज घेऊ शकतं आपल्या अंगावरच याचा हिशोब करून जर बघितलं तर 13 तारखेला काहीतरी निर्णय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ज्या रती तयार असतील त्या सगळ्यांचे याला म्हणजे अनुमोदन दिसते। त्यामुळे मी तुम्हाला सुद्धा त्याच्याही भविष्यातल्या शुभेच्छा देईन, पण निश्चितपणे एक चांगलं दालन, एक व्यवसायाचं नवं रूप, कारण शेवटी असं आहे की त्या आळसनमधल्या सगळ्या माणसांना एका ठिकाणी एका छतामध्ये तुम्ही सगळं देण्याचा प्रयत्न करताय। एक नवं दालन शेवटी असं तुम्ही चालू केलं की आणखीन अनेक व्यवसाय त्या व्यवसायाला जोडधंदे असलेले अनेक या व्यवसाया ठिकाणी चालू होत असतील। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्यातला मराठी समाजातला मुलगा, मराठी भाषिक ही सगळी मुलं जेवढ्या ताकदीने व्यवसायामध्ये येतील ते व्यवसायामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी आली पाहिजेत, कारण त्या सगळ्यांचं संगनमत करत असताना शेवटी शेतीवरती अवलंबून आता हळूहळू कमी करावं लागेल आणि जेवढ्या लोकांना नवीन व्यवसायामध्ये घालता येईल त्या दृष्टीने तुम्ही एक चांगला प्रयत्न या ठिकाणी करताय। मी तुम्हाला तुमच्या नव्या दालनाला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। उत्तर अशीच प्रगती हो, कारण तुम्हाला जेवढं तुम्ही नवं कराल तेवढं ह्या भागाच्या विकासासाठी त्याचा हातभार निश्चितपणे मला लागणार आहे। त्यामुळे तुम्हाला सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो।